तुम्ही नव्हते सभागृहात. सभापती महोदय, त्यांचं झालं की इकडचं एक झालं की तुमच्याकडे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्याला प्रतिबंध करण्यासाठी इकडे घेण्याच्या ऐवजी तिकडे घेणार. हे जे विधेयक आणलंय त्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तुमचं झालं की इकडून एक येईल. सर्वप्रथम सभापती महोदय, विधिमंडळाच्या खालच्या सभागृहात आणि परब साहेब वरच्या सभागृहात आपण या विधेयकाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु पाठिंबा देत असताना कोपरकळ्या मांडायचं का तुम्ही त्या ठिकाणी मारायच्या सोडलेल्या नाहीत. त्याच्यामुळे सभापती महोदय, आता मी काय सगळ्या पूर्व इतिहासात जाणार नाहीये, कारण या ठिकाणी या विधेयकाचा अत्यंत चांगला उद्देश त्या ठिकाणी आहे. कारण आपण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सभापती महोदय सर्वजण काम करतो आणि आपण काम करत असताना अशा अनेक घटना, प्रलोभन दिली, जबरदस्ती केली, आमिष दिलं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून धर्मांतर करायला त्या ठिकाणी जोर जबरदस्ती करणं किंवा त्यांना समूहित करून त्या ठिकाणी मग लग्न करणं, नंतर काही दिवस राहणं, पुन्हा त्यांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडणं आणि त्याच्यामुळे एक भयंकर अशा प्रकारची विकृती या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि त्याच्यामुळे सभापतीमध्ये अशा प्रकारचा याला आळा घालणारा कोणताही कायदा आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून सभापतीमध्ये ओरिसा असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश, गुजरात, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तामिळनाडू अशा अनेक राज्यांनी अशा प्रकारचा सभापती महोदय त्या ठिकाणी कायदा केलेला आहे. आणि मग महाराष्ट्रात अशा प्रकारचा कायदा करता येईल का, यासाठी त्या ठिकाणी समिती नेमली होती आणि त्या समितीच्या शिफारसीतनच या ठिकाणी या कायद्याचं विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे. सभापती महोदय, सर्वप्रथम काही अपवाद एकादात्मक सोडला एखाद दुसरा, तर सगळ्यांनी या विधेयकाचं कौतुक केलंय आणि होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होईल अशा प्रकारचं भाष्य सभापती महोदय त्या ठिकाणी केलंय. सभापती महोदय, हा विषय अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा विषय आहे. कारण संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा सभापती महोदय त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. आणि भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक व्यक्तीला श्रद्धेनुसार आपल्या धर्म स्वीकारण्याचा आणि आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा त्या ठिकाणी संविधानाने अधिकार दिलेला ही वस्तुस्थिती सभापती महोदय या ठिकाणी आहे. परंतु हा अधिकार सभापतीमध्ये स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय त्या ठिकाणी असला पाहिजे. सभापतीमध्ये फसवणुकीतनं धर्मांतर त्या ठिकाणी होतं, प्रलोभन देऊन होतं, दबाव बळजबरीनं त्या ठिकाणी धर्मांतर केलं जातं आणि सातत्यानं अनेक प्रकार असे महाराष्ट्रात होत आहेत. मी तर स्वतः अनेक केसेस सभापती महोदय त्या ठिकाणी हाताळल्यात की कधी मोबाईलचा आमिष दे, त्या ठिकाणी कुठे एखादा विक्रेता आला तर तो त्यातनं त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं प्रलोभन देऊन रिलेशन त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करतो आणि मग त्या ठिकाणी ती मुलगी एवढी त्या ठिकाणी त्या मोहात आयदर संमोहित होते, प्रलोभनाला बळी पडते आणि मग पालक पण हतबल करत होताना मी अनेक त्या ठिकाणी उदाहरण आहेत, पण नाव घेऊन ते सभागृहात आणणं उचित त्या ठिकाणी होणार नाही. माझ्याकडेच दहिसरला अशी एक सभापती मध्ये केस झाली होती, मुलगी बापाचंही ऐकायला त्या ठिकाणी तयार नव्हती. मग शेवटी कन्सोलिंग करून करून परब साहेब आपल्या दहिसरचीच केस होती त्या ठिकाणी आणि मग मुलीला परत आणलं, परत ती 1 महिन्याने त्या ठिकाणी गेली. आणि मग कुठला प्रेशर असतो, कुठला दबाव असतो, मग असं करत असताना शेवटी हा संवेदन विषय असल्या कारणानं पोलिसही थोडेसे कायद्याचा काही आधार नसल्यानं हतबल होतात आणि त्याच्यामुळे सभापती महोदय अशा प्रकारच्या कायद्याला त्या ठिकाणी आपल्याला जन्म द्यावा लागतो. सभापती महोदय, अशा प्रकारचं धर्मांतर हे केवळ कायद्याचं उल्लंघन नाही तर समाजाचा समतोल ही बिघडवणारी त्या ठिकाणी गोष्ट आहे.
आणि अशा प्रकारचा कायदा करण्याची मागणी लोकांमधून त्या ठिकाणी येत होती आणि लोकप्रतिनिधी सातत्यानं सभापती महोदय अशा प्रकारच्या कायद्यासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी करत होती. सभापती महोदय, आज हा कायदा आपल्या समोर मंजुरीसाठी आलेला आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याकरता त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देणार आहे. सभापती महोदय, काही ठिकाणी गरीब, अशिक्षित, वंचित अशा प्रकारच्या घटकांना त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आणि प्रलोभन देऊन त्या ठिकाणी धर्मांतर होत असल्याची मोठी उदाहरणं आपल्या समोर आलेत. सभापती महोदय, तरुण मुलींना खोटी नावं सांगून हिंदू असल्याचं भासवून लग्न केलं गेलं, त्यांचं धर्मांतर केलं गेलं आणि नंतर त्या महिलेवर अतोनात अशा प्रकारचे अत्याचार केले गेलेत सभापती महोदय. आणि त्यामुळे सातत्यानं सामाजिक तणाव या विषयामध्ये निर्माण होत गेले आणि लॉ अँड ऑर्डरचे सुद्धा सभापती महोदय अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले. सभापती महोदय, धर्मांतरावर बंदी घालणं हा कायद्याचा त्या ठिकाणी उद्देश सभापती महोदय नाहीये, तर बेकायदेशीर आणि जबरदस्तीच्या अशा धर्मांतराला आळा त्या ठिकाणी बसला पाहिजे, त्यासाठी या कायद्याचं प्रयोजन सभापती महोदय दिसतंय. आणि म्हणून अनेक राज्यांनी कायदे केल्यावर त्या ठिकाणी आपणही अशा प्रकारचा कायदा सभापती महोदय करतोय. स्वातंत्र्य टिकवणं आणि गैरवापर रोखणं यासाठी सुद्धा हा कायदा तितकाच महत्वाचा आहे सभापती महोदय. आणि आपला देश हा लोकशाही मानणारा अशा प्रकारचा देश आहे, संविधानावर चालणारा असा आपला देश सभापती महोदय आहे. आणि त्याच्यामुळे कुणाच्याही धर्म स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी गदा येता कामा नये या संदर्भातील स्पष्टीकरण खालच्या सभागृहात त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु त्याच वेळेला फसवणूक, बळजबरी, प्रलोभन ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की अशा प्रकारचं जर धर्मांतर कोण घडवून आणत असेल तर याचा स्पष्ट आम्ही सहन करणार नाही, हा संदेश कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. सभापतीमध्ये या कायद्यात चांगल्या काही तरतुदी या ठिकाणी निश्चितपणे आहेत. विधेयकात बेकायदेशीर धार्मिक परिवर्तनामुळे झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाच्या धर्माबाबतची केलेली तरतूद ही अतिशय महत्वाची आहे. कारण यातून अनेक चुकीच्या गोष्टी सभापती महोदय घडत होत्या आणि त्याच्यामुळे बेकायदेशीर धर्मांतरामुळे झालेल्या विवाह किंवा विवाहासारख्या नात्यातून जन्मलेलं मूल हे त्या नात्यापूर्वी आईचा जो धर्म होता त्याच धर्माचे मानले जाईल अशी स्पष्ट तरतूद सरकारनं या कायद्यामध्ये या ठिकाणी केलेली आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे सभापती महोदय की इतर राज्यांनी केलेल्या कायद्यात अशा प्रकारची तरतूद नाहीये. इतर राज्याच्या कायद्यांचा निश्चितपणे त्या ठिकाणी अभ्यास केला जावा, पण त्यांच्या कायद्यांपेक्षा जर आणखी प्रभावी काही कायदा करण्याचा प्रयत्न किंवा उपाययोजना आपण केल्या तर त्याचं स्वागतच सभापती महोदय या ठिकाणी केलं पाहिजे. ही तरतूद जर सरकारने या कायद्यात केली नसती तर कदाचित हे कायदा पोकळ ठरला असता आणि दिखाऊ कायदा करण्यापेक्षा ठोस तरतुदी केल्याबद्दल सरकारला मी मनापासून धन्यवाद सभापती महोदय या ठिकाणी देणार आहे. सभापती महोदय, शिक्षेच्या अनेक तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. सभापती महोदय, बेकायदेशीर धर्मांतरासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातील व्यक्तीशी संबंधित गुन्हा असेल तर दंडाची रक्कम 5 लाख रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते. 2 किंवा अधिक व्यक्तीचे एकत्र धर्मांतर झाल्यास त्याला समूह धर्मांतर म्हणून मानलं जाईल आणि त्यावरही कारवाई करून शिक्षा केली जाईल अशा प्रकारचे तरतूद सुद्धा सभापती महोदय यामध्ये करण्यात आले. आणि शिक्षेच्या तरतुदी कठोर असाव्यात अशी आमची अपेक्षा होती. पण ठीक आहे, नवीन कायदा या ठिकाणी आलेला आहे. कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जर काही कमतरता आली तर निश्चितच शिक्षेत सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी कायद्यात वाढ करावी लागेल. सभापती महोदय, या विधेयकात अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांचाही सरकारने विचार केलेला आहे. ही तरतूद फार महत्वाची आहे आणि अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना आई वडिलांच्या मालमत्तेवर सुद्धा वारसा हक्क सभापती महोदय मिळणार आहे. मुलांच्या संगोपनासाठी आणि देखभालीसाठी आर्थिक मदतीची तरतूदही लागू राहील. मुलाची कस्टडी सुद्धा आईकडे राहणार आहे. मुलांना पुढे करून आईवर दबाव आणण्याचं काम या तरतुदीमुळे सभापती महोदय त्या ठिकाणी बंद होणार आहे. मी काही उपाययोजना सरकारला या निमित्तानं सुचवू इच्छितो. या कायद्याची
कठोर अंमलबजावणी, जसं परब साहेबांनी सांगितले की कायद्यापुरता कायदा राहता नाही, तर त्याची प्रॉपर अंमलबजावणी कठोरतेनं त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. आणि जबरदस्तीने फसवणूक आणि प्रलोभन देऊन धर्मांतराची तक्रार आली तरी पोलिसांनी ताबडतोब या कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. आता कायदा झालाय परंतु घटना घडत राहिल्या तर त्या कायदा निरुपयोगी होईल, ही सूचना या निमित्तानं करतोय. सभापती महोदय, विशेषतः महिलांना, मुलींना आणि आपण बघाल की वंचित घटकांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कायदेशीर मदत देण्याची आवश्यकता आहे आणि तक्रार केल्यानंतर त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण वेगवेगळ्या फोर्सेसचे दबाव आणतात, काही धमक्या दिल्या जातात आणि अशा प्रकारे त्यांच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. तर त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे आणि फसवणूक केलेल्या व्यक्तीनंच तक्रार केली पाहिजे अशी अट घालता कामा नये. कारण मी अनेक उदाहरणं सभापती मध्ये बघितले आहेत. त्या मुली एवढ्या नंतर एक तर त्यांना वश होतात, एक तर त्या ठिकाणी संमोहित त्यांना केलं जातं की एवढ्या प्रभावाखाली असतात की त्या आई वडिलांचं ऐकत नाहीत. मी स्वतः 2 केसेस हाताळलेले आहेत की ती मुलगी मानायलाच तयार त्या ठिकाणी नाही. मग अशा वेळेला आई वडील तक्रार करायला गेले तर सांगतात ती मुलीचं काय म्हणणं नाही. तर मला वाटतं सत्यता पडताळण्यासाठी त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या व्यक्तीनेच, तक्रारी झालेल्या व्यक्तीनेच केली पाहिजे अशी अट त्या ठिकाणी नको आहे. समाजातील कुणीही माहिती दिली तर पोलिसांनी निष्पक्ष भावनेनं त्याची दखल या ठिकाणी घेतली पाहिजे. तशा प्रकारच्या सूचना गृह विभागाने सुद्धा पोलिसांना या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, हा कायदा कुठल्या विशिष्ट उद्देशाने आणलाय का, तर मला वाटत नाही, अजिबात त्या ठिकाणी आणलेलं नाही. काही त्या ठिकाणी लवजिहादच्या गोष्टी आल्या की त्या ठिकाणी बोललं जातं, लगेच टीका केली जाते. पण काही विशिष्ट समुदायाची त्या ठिकाणची मुलं मुली त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी एक रॅकेट समजून किंवा काही वाईट उद्देशाने त्या ठिकाणी करतायत आणि ते मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं आणि त्यामुळे अशा प्रकारची कायद्याची नितांत आवश्यकता सभापती महोदय त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामुळे हा कायदा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी आहे. सभापती महोदय, धर्म हा त्या ठिकाणी श्रद्धेचा विषय आहे, तो काही व्यवहाराचा विषय नाही. सभापती महोदय, धर्म स्वातंत्र्य जपताना त्याचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने एक चांगलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे आणि म्हणून या विधेयकाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. परब साहेब, आपण अनेक टीका केल्या हिंदू धर्माच्या, हिंदू रक्षकासंदर्भात. आमचं काही म्हणणं, बाळासाहेब निर्विवाद हिंदू हृदय सम्राट होते. कुणी काही केलं तरी बाळासाहेबांची जागा त्या ठिकाणी आपल्याला कोणालाच घेता येणार नाही. कारण आपल्यालाही आठवत असेल तेव्हा मी शिवसेनेत काम करायचो. आपण पार्ल्याची निवडणूक केवळ आपण हिंदुत्वावर लढवली, रमेश प्रभूंची निवडणूक त्या ठिकाणी होते आणि हिंदुत्वावर मतं मिळू शकतात हा माल आपण पण खाल्लाय. आता ते बंद झाले. त्याच्यामुळे हा पहिला विचार बाळासाहेबांनी दिला. दुर्दैवानं परब साहेब नंतर आपण हिंदुत्वाची शाल बाजूला ठेवली, आपण हिरवे झेंडे नाचवायला लागलो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे तो काढू, पण आमचा भगवा मोठा आहे, त्याचं तुमची दृष्टी निगेटिव्ह झाली. त्याच्यामध्ये भगवा मोठ्या प्रमाणावर आहे याची काळजी आपण त्या ठिकाणी करा. त्यांना आम्ही विचार काढलेला आहे, पण तुम्ही त्या भगव्य मिरवणुकीमध्ये भगवे नाचवणारी आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे. परंतु आता त्या ठिकाणी आपण हिरवे झेंडे नाचलेले आहेत. त्याच्यामुळे हिंदू धर्माविषयी बोलत असताना मला वाटतं काही विशिष्ट लोकांची, शिंदे साहेब, काही विशिष्ट लोकांची अशा प्रकारची भलामण करण्याची काही गरज नाहीये आणि परब साहेबांकडून अजिबात अपेक्षा नाही. कारण ते ज्या मुशीतनं तयार झालेत आहेत त्याच्यामुळे नाही, ते आमच्या संगतीला आले ना की त्यांचे विचार बाजूला जातात, सगळ्यांचे विचार राहत नाहीत. आमचा हिंदुत्वाचा विचार जो आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी यावं लागतं. त्याच्यामुळे मला वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारचं विधेयक या ठिकाणी आलंय, ज्याची आवश्यकता होती आणि उशिरा का होईना राज्यातल्या ज्या ज्या घटना त्या ठिकाणी घडतायत त्या संदर्भात सुद्धा आळा घालण्यासाठी हे विधेयक निश्चितपणे या ठिकाणी उपयोगी होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परब साहेब, आपण पक्षांतरावर त्या ठिकाणी बोललात,
तर आपण अशा प्रकारे आपलं हिंदुत्वाचा विचारच सोडला नसता तर त्या ठिकाणी तेच तुम्ही अजून त्या पक्षांतराच्या ह्याच्यातून बाहेरच आलेला नाही आहात. तुम्हाला त्याचा एवढा धक्का बसलेला आहे की ते अधून मधून शिंदे साहेबांचा लागलेला झटका नाही पक्षांतर ते धर्मांतर असं तुम्ही सरमिसळ करण्याची नाही शिंदे साहेब आमचे नाही परब साहेब तुम्ही बोललात तसं मी नाही परब साहेब तुम्ही जे बोललात तसं मी नाही बोलत. तुम्हाला मी संधी दिली आणि तुम्ही परत तो रिपीट केलात. माझा उद्देश तो त्या ठिकाणी नाहीये. नाहीतर अशी परिस्थितीच त्या ठिकाणी आली नसती. असो, मी या विधेयकाला पाठिंबा देतो आणि सरकारचं अभिनंदन करून थांबतो. काय ते सांगितलं ना मी, याचा गैरफायदा घेऊन जर त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर ते कोणच त्याचं समर्थन करणार नाही. त्याच्यामुळं आणि न्यायालयीन प्रोव्हिजन त्या ठिकाणी गृहमंत्री आहेत सांगतील ते, त्यामुळे सभापती महोदय त्याच्यामुळे आमचं परब साहेब आमचा उद्देश स्पष्ट आणि स्वच्छ आहे. हा तुम्ही समर्थन केलं पण कसं आहे हातचं राखून समर्थन केलं नाही करणार ना अशा नाही बरोबर आहे ना सरकार करणार आणि कायद्याने प्रोव्हिजन आहे ना सरकारने करावाच लागणार आहे ते. नाहीतर मग कायद्याचं मान राखला नाही असं त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय भाई जगताप एक क्षण बरेच लोक हात वर करतायत. मी नावं वाचून दाखवते, क्रम पुढे मागे थोडा होऊ शकतो. सचिन भाऊ अहिर, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अभिजित वंजारी, उमा कापरे, सुधाकर आडबाले, संजय केणेकर, भाई जगताप, सत्यजित तांबे, राजेश राठोड, चित्रा वाघ, मनीषा कायंदे, अमित गोरखे. तुमची नावं इद्रिस नायकवडी. बरं चिठ्या पाठवा, नावं द्या. ठीक आहे, आम्ही नावं सगळ्यांची घालतो पण भरपूर वक्ते आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी उशिरापर्यंत थांबायचे. प्रत्येकाला असं करता येत नाही विधेयकावरती. अहो थांबा जरा, तुम्हाला बोलायचं का लक्षवेधी किती वाजतील ही चर्चा संपायला त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही भलते विषय आणू नका मध्ये. चला बाई जगताप नाही तू काय करते देते नावं तुमची घेते ना. आपण जनरली आपण मागतो ना ज्यांचे पक्षप्रतोद कुठे गेलेले आहेत समजा आणि परत येणार आहेत तर तुम्ही स्वतः नावं द्या ना, असं काही नाही. विधेयकाची चर्चा चाललेली आहे, प्रस्तावावरती नावं पक्षाकडून येतात पण विधेयकावर प्रत्येक सदस्य बोलू शकतो. पण नावं भरपूर आहेत त्याच्यामुळे थोडस बोला. ही नावं बाकीची तेच म्हटलं. हा गरजे नाव घालते तुमचं. गरजे, इद्रिस नायकवडी, अजून नावं ती काय राहिले ती घाला.